हॅलो स्टुडंट्स, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण बघणार आहे आज आपलं एक्सरसाइज 12.3 जे आपलं ॲव्हरेज लेसन चालू आहे त्यातलं एक्सरसाइज 12.3 जे क्वेश्चन आपण सॉल्व करतो आहे. त्यातलं फर्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही बुकमध्ये बघू शकता तुमच्या. अ बॅट्समॅन स्कोर्ड ॲट ॲन ॲव्हरेज सम रन्स इन 10 इनिंग्स. ही स्कोर्ड 48 रन्स इन द 11th इनिंग्स. Thereby his average runs came down by 2. What were his average runs in 11th innings? तर काय आहे, एक बॅट्समॅन स्कोर्ड एक ॲव्हरेज सम, ते माहिती नाही आहे आपल्याला किती सम आहे, ॲव्हरेज माहिती नाही आहे. 10 इनिंग्स आहेत टोटल. 10 इनिंग्समध्ये एक ॲव्हरेज ॲव्हरेज रन्स त्यांनी स्कोर केलेला आहे 48 रन्स इन 11th इनिंग्स. तर 10 इनिंग्सचे आपल्याला स्कोर माहिती नाही आहे, नॉर्मल प्रत्येक स्कोर पण माहिती नाही आहे आणि ॲव्हरेज पण माहिती नाही आहे. आपल्याला एवढं माहिती झालं आहे की 10 इनिंग्स आहेत. त्याच्यानंतर जे 11th इनिंग होतं त्यात त्यांनी 48 रन केलेलं आहे. तर हे गिवन आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर काय क्वेश्चन आहे, देअर बाय हिज ॲव्हरेज रन्स, ॲव्हरेज जे रन आहे ते केम डाऊन बाय 2. जे ॲव्हरेज रन आहे ते 2 ह्याच्यानी कमी झालेलं आहे. तर इथं बघू आपण काय करायचं. फर्स्ट लेट गिवन काय आहे, लेट द ॲव्हरेज रन स्कोर्ड इन 10 इनिंग्स. ते आपल्याला माहिती नाही आहे, सो वी कन्सिडर ॲज एक्स. आपण काय कन्सिडर करणार आहे ते एक्स रन्स, कारण आपल्याला ते माहिती नाही आहे, सो आपण कन्सिडर करतो एक्स रन्स. त्याच्यानंतर ॲव्हरेज रन्स आफ्टर 11th इनिंग्स. 11th इनिंग्स आहेत हे तर आपल्याला कळालं आहे. 11th इनिंगचं रन 48 आहे हे पण कळालं आहे. तर काय म्हणले, केम बाय 2, 2नी कमी झालेलं आहे, म्हणून आपण काय केलो, टोटल एक्स रन झालं ॲव्हरेज, त्याच्यात 2 मायनस केलो. तर हे तर तुम्हाला कळालं. त्याच्यानंतर पुढचं स्टेप काय आहे, टोटल किती इनिंग्स आहेत 10. 10 इनिंग्सचे स्कोर आपल्याला माहिती नाही आहे. 10x प्लस 48 काय, 48 का केले मी, 48 11th इनिंगचं रन आहे, सो 10x प्लस 48 म्हणजे हे टोटल काय झालं आपलं 11th इनिंगचे रन्स टोटल सम डिवायडेड बाय ॲव्हरेज. काढताना आपण टोटल इनिंग्स किती आहेत 11, तर डिवायडेड बाय आपण 11 ठेवलेलं आहे इक्वल टू एक्स मायनस 2. काय म्हणलेत त्यांनी, टोटल ॲव्हरेज केम बाय 2, त्याच्यानंतर 2नी कमी झालं तर आपण ते इक्वल टू एक्स मायनस 2 घेतलेलं आहे. तर इथं आपल्याला फॉर्म झालं इक्वेशन. आता ह्याला आपण सॉल्व करूया. तर हे सिम्पल आहे. 11 इकडे जाणार आहे, 10x प्लस 48 इक्वल टू 11 इन ब्रॅकेट एक्स मायनस 2. तर इथं काय करावं लागणार आहे, आपल्याला ब्रॅकेट आधी सॉल्व करून घ्यावं लागणार आहे. हे ॲज इट इज ठेवूया आपण. 10x प्लस 48 इक्वल टू, आता आपण काय करतो, ब्रॅकेट सॉल्व करताना 11ला एक्सनी मल्टिप्लाय करतो, तर हे एक होणार आहे 11x, मायनसला मायनस साईन, 11 इंटू 2 22. तर 10x आणि 11x एका साईडला येणार आहे, व्हेरिएबल एक साईडला आणि कॉन्स्टंट एक साईडला. सो 10x मायनस 11x इक्वल टू मायनस 22 मायनस 48. मायनस एक्स इक्वल टू मायनस 70, मायनस मायनस प्लस, देअरफॉर एक्स इक्वल टू 70 रन्स. हे काय झालं, टोटल ॲव्हरेज रन्स आले. पण क्वेश्चन काय होतं, नंतर जेव्हा टोटल ॲव्हरेज आलं त्याच्यानंतर ते 2नी खाली आलेलं आहे, 2नी केम डाऊन झालेलं आहे. हे क्वेश्चनमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. सो काय होणार आहे, टोटल रन्स 70 आहेत, तर ते 2नी कमी झालेलं आहे, तर किती येणार आहे 68. आन्सर काय आहे आपलं 68 रन्स. तर क्वेश्चन काय आहे, व्हॉट वेअर ॲव्हरेज रन्स इन 11th इनिंग्स. तर 11th इनिंग्सचं ॲव्हरेज रन काय येणार आहे, म्हणजे पूर्ण टोटल ॲव्हरेज रन काय झालं, आधी काय झालं 70, पण ते 2नी ॲव्हरेज आल्यावर त्याचं 2नी कमी झालेलं आहे, सो 2 मायनस केलो तर ॲव्हरेज रन किती झाले 68 रन्स. तर कुठलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, 4th ऑप्शन. ऑप्शन 4th आपलं करेक्ट आन्सर आहे. तर क्वेश्चन इझी होतं, फक्त परत ते सांगते मी, तुम्हाला क्वेश्चन प्रॉपर रीड करून समजून घ्यावं लागेल, तरच तुम्हाला हे प्रॉपर सॉल्व करता येईल. तर हे क्वेश्चन बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर बघूया आपलं सेकंड क्वेश्चन काय आहे. द स्कोर्स ऑफ सचिन इन कॉन्झिक्युटिव्ह 5 इनिंग्स आर 80, 90, 100, 100 and m respectively. The average of 5 innings is 100.
then comparing with his first inning score, how much more had scored with him is in last innings. तर काय आहे इथं दिलेलं आहे सचिन स्कोर ऑफ सचिन, स्कोर्स ऑफ सचिन कॉन्झिक्युटिव्ह 5 इनिंग्स आहे, टोटल 5 इनिंग्समध्ये इन 5 इनिंग्स काय आहे 80, 90, 100, अगेन 100 अँड यम, राईट. हे त्यांनी गिवन दिलेलं आहे आणि ॲव्हरेज रन पण दिलेलं आहे 100. तर आपल्याला काय करावं लागेल आधी ॲव्हरेज जे आपलं फॉर्म्युला आहे टोटल सचिन स्कोर इन 5 इनिंग्स, ॲव्हरेज स्कोर्स इन 5 इनिंग्स किती आहेत 100. हे गिवन आहे ऑलरेडी. तर आपण काय करतो टोटल ॲड करतो सगळ्याला आणि किती नंबर्स आहेत, किती 5 इनिंग्स आहेत, सो डिवायडेड बाय 5. तर काय करणार आहे आपण 80 प्लस 90 प्लस 100 प्लस 100 प्लस यम, राईट. आता हे आपण सॉल्व करूया, मग एमची व्हॅल्यू आपल्याला निघणार आहे. तर हे 100 इकडं क्रॉस मल्टिप्लाय होतं आहे 100 × 5 काय होणार आहे 500 इक्वल टू 80 प्लस 90 किती होतं आहे 170, 170 प्लस 200, 170 प्लस 200 370 प्लस एम, 370 प्लस यम. तर यम काय आहे हे गिवन आहे, व्हेरिएबल आहे. तर आपण हे 500 370 इकडे ॲडिशन आहे, तर इक्वल टूच्या ह्या साईडला आल्यावर ते काय होणार आहे सबट्रॅक्ट. तर काय होणार आहे बघा 500 मायनस 370 इक्वल टू एम. तर हे एम काय आहे 5th डेजचं इनिंग, म्हणजे 5th डेज जे इनिंग झालं होतं त्याचं रन आहे. तर ते आपल्याला आधी ते काढायचं आहे. तर काय येणार आहे 130 रन्स. हे काय मिळालं आपल्याला 5th डेजचं मिळालं. ओके 5th डेजचं इनिंग्स मिळालं 130 रन्स. तर क्वेश्चन काय आहे बघा, शेवटी क्वेश्चन काय विचारले, देन कम्पेरिंग विथ हिज फर्स्ट इनिंग स्कोर हाऊ मच मोर हॅज स्कोर्ड इन हिज लास्ट इनिंग. तर लास्ट इनिंग म्हणजे हे 5th डेचं इनिंग किती झालं 130, फर्स्ट डेचं काय आहे 80 आहे फर्स्ट डेचं. तर त्यांनी काय म्हणलं आहे कम्पेरिंग करा आणि लास्ट डेचं जे रन आहे ते कितीने जास्त आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर कितीने जास्त आहे म्हटल्यावर आपण काय करणार आहे सबट्रॅक्शन. 5th डेचं काय आहे 130 मायनस 80 हे फर्स्ट डेचं आहे, टोटल आपण सबट्रॅक्ट केलं तर काय येणार आहे आन्सर 50 रन्स. तर कितीने जास्त होतं फर्स्ट डेपेक्षा लास्ट डेचं रन्स 50 रन्सनी मोर होतं. तर हे आपलं ऑप्शन बघा कुठलं आहे फर्स्ट ऑप्शन आहे आपलं करेक्ट आन्सर. तर हे पण इझीच क्वेश्चन होतं. मी तेच सांगते आहे परत, तुम्हाला एक्झाममध्ये हेच क्वेश्चन येणार नाही आहेत, ह्या टाईपचे एक्झाम्स क्वेश्चन्स येणार आहेत. तर तुम्ही क्वेश्चन प्रॉपर समजून घेऊनच सॉल्व करत चला. हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन. द ॲव्हरेज 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स इज 12. हाऊ मेनी टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर दॅट ऑफ द ग्रेटेस्ट नंबर. तर क्वेश्चन काय आहे 5 इवन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत, त्याचं ॲव्हरेज काय आहे 12 आहे. तर ते कुठले आहेत ते आधी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँड देन त्याच्यानंतर काय करायचं आहे स्मॉलेस्ट नंबर जे आहे ते ग्रेटेस्टपेक्षा किती, दॅट ऑफ द ग्रेटेस्ट नंबर मीन्स स्मॉलेस्ट नंबर किती टाइम्स आहे ग्रेटेस्ट नंबरपेक्षा, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके स्मॉलेस्ट नंबर दॅट ऑफ ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबरमधलं काय ग्रेटेस्ट नंबर किती ह्याच्यात स्मॉलेस्ट नंबरपेक्षा आहे, हे क्वेश्चन आहे. तर आपण बघूया ॲव्हरेज ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर इज 12. ॲव्हरेज दिलेला आहे राईट, ॲव्हरेज आपल्याला ॲव्हरेज दिलेला आहे 5 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मीन्स x+2 x+4 x+6 x+8 x+10 राईट, डिवायडेड बाय 5 कॉन्झिक्युटिव्ह नंबर
ते असं करून आपण सॉल्व करू शकतो. बट तसं सॉल्व करू शकतो आपण, बट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे सपोज कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर असतील तर मिडल नंबर काय असते, ऑलवेज मिडल नंबर जे आहे ते ऑलवेज ॲव्हरेज असते. तर हे ऑलरेडी आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये बघितलेलं आहे. तर ते सॉल्व करायची तुम्हाला गरज नाही आहे. तर ह्याच्या आधीचे नंबर्स कुठले झाले मग 10, 8, ह्याच्यानंतरचे 14, 16, 1, 2, 3, 4, 5 हे झाले आपले 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स. बिकॉज सॉल्व करायची गरज नाही, आपल्याला ऑलरेडी हे रूल्स माहिती आहेत. तर स्मॉलेस्ट काय आहे 8, ग्रेटेस्ट काय आहे 16. हे काय झालं स्मॉलेस्ट अँड दिस इज ग्रेटेस्ट. तरी काय म्हणलेत ग्रेटेस्ट स्मॉलेस्ट ह्याच्यापेक्षा ग्रेटेस्ट. आता ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्टपेक्षा काय डिफरन्स आहे, ग्रेटेस्ट नंबर हाफ टाइम्स स्मॉलेस्ट नंबर आहे. ग्रेटेस्ट नंबर हाफ टाइम्स म्हणजे एक तर स्मॉलेस्टपेक्षा 2 टाइम्स ग्रेटर आहे, आणि तर ग्रेटेस्ट नंबरला आपण स्मॉलेस्ट नंबरला कंपेअर करायला गेलो तर ग्रेटेस्ट नंबरचा हाफ काय आहे स्मॉलेस्ट नंबर. तर आपल्याला त्यांनी तेच विचारलेत ग्रेटेस्ट नंबरच्या कुठल्या ह्याच्या फॉर्ममध्ये स्मॉलेस्ट नंबर आहे. तर आन्सर काय येणार आहे हाफ टाईम, राईट. 16चा हाफ काय आहे, 16चा हाफ 8 आहे, राईट. मग आन्सर काय येणार आहे आपलं हाफ टाईम, ऑप्शन 2. जर त्यांनी विचारले असते स्मॉलेस्ट वर्सेस ग्रेटेस्ट म्हणजे स्मॉलेस्ट कितीनी ग्रेटेस्ट नंबरपेक्षा आहे, तर आपण म्हणलो असतो ग्रेटेस्ट नंबर 2 टाइम्स ग्रेटर आहे कंपेअर टू स्मॉलेस्ट नंबर. त्यांनी क्वेश्चन विचारले म्हणून क्वेश्चन समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथं आन्सर काय येणार आहे आपलं हाफ टाईम, ऑप्शन 2. ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर आहे. तर खूप इझी क्वेश्चन होतं, बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन. द ॲव्हरेज ऑफ द नंबर 73, 77, 79, 76 and 74 and 7 star is 76. What is the digit place of star? तर क्वेश्चन काय आहे, ॲव्हरेज ऑफ द नंबर्स त्यांनी दिलेला आहे 76. हे ॲव्हरेज नंबरचा आन्सर दिलेला आहे. तर ते कुठले नंबर्स आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. 6 नंबर आहेत. 6 नंबरचं जे 6th नंबर आहे तिथं स्टार आहे. हे स्टारचं व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. ओके, तर इथं कसं करावं लागेल आपल्याला, ॲव्हरेज ऑफ द नंबर्स ॲव्हरेज ऑफ नंबर 76 आपल्याला त्यांनी ऑलरेडी गिवन आहे. तर कुठल्या नंबरचं ॲव्हरेज काढायचं आहे हे आपल्याला ॲड करावं लागेल. 73 प्लस 77 प्लस 79 प्लस 76 प्लस 74 प्लस, आता इथं 7 इंटू स्टार आहे तर आपण एक्स कन्सिडर करूया 7x, बिकॉज आपल्याला त्याचीच व्हॅल्यू जर आपण व्हॅल्यू काढलो तर आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळणार आहे. सो वी कन्सिडर हिअर 7x. ओके, टोटल किती डिजिट्स आहेत 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 6 डिजिट्स आहेत. तर सेम कन्सेप्ट क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे 76 इंटू 6. आता आपण ह्या सगळ्या नंबर्स ॲड करूया. किती येणार आहे बघा, 3 प्लस युनिट करूया फर्स्ट, 4 प्लस 6 10, 10 प्लस 9 19, 19 प्लस 7 26 प्लस 3 29. ओके, 9 2 कॅरी, 2 प्लस 7 9, 9 प्लस 7 16, 16 16 प्लस 16 प्लस 7 23, 23 प्लस 7 23 प्लस 7 30, देन 37 37. ओके 37 मी आय थिंक मी हे ॲड केले 37 379. थोडंसं हे वर घेते, काय होणार आहे क्रॉस मल्टिप्लाय 76 इंटू 6 इक्वल टू 379 प्लस 7x. ओके, तर हे आपल्याकडे इक्वेशन फॉर्म झालेलं आहे. हे झालं आपलं इक्वेशन फॉर्म. ह्याच्यानंतर आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर ह्याचं ॲडिशन किती येणार आहे 76 इंटू 6 6 6 जा 36, 6 7 जा 42, 42 प्लस 45
-379 = 7x, राईट. आपण 7x घेण्यापेक्षा आपण पूर्ण ह्या व्हॅल्यूलाच x घेऊया, कारण आपल्याला हे व्हॅल्यू कळालं. आपल्याला फक्त काय फाइंड आउट करायचं, हे व्हॅल्यू, राईट. हेच व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायचं आहे. तर आपण पूर्ण व्हॅल्यू काय आहे तर तेच असणार आहे. म्हणजे सपोज आन्सर आपण काय कन्सिडर करणार आहे ह्या पूर्ण नंबरला, ओन्ली x. कारण आपल्याला हे एक व्हॅल्यू काढलो, सपोज एक्सची व्हॅल्यू काढलो तर आपल्याला आन्सर मिळणार आहे. तर हे x होणार आहे, सॉरी 7x नसणार आहे, हे x असणार आहे. तर आन्सर काय येणार आहे, 6 9 - 6 3 3 इज नथिंग बट 7 5 - 8 5 3 नथिंग बट 7 0. तर आपला आन्सर काय आलेला आहे, म्हणजे जे 7 नंबर आहे ॲव्हरेज, सॉरी 6 नंबर जे आहे 77 आहे. x = 77 आलेला आहे. आपल्याला 6 नंबर मिळाला आहे. त्या 6 नंबर, एक नंबर 7 आहे, राईट. आपल्याला ह्याच्याऐवजी स्टार दिलेला आहे, म्हणजे स्टारच्या जागी काय नंबर आला आपलं, 7. ओके. तर ऑप्शन्स आपल्याला काय दिलेले आहेत, 5 6 7. ऑप्शन 3. थर्ड ऑप्शन काय आहे आपलं करेक्ट आन्सर. मी चुकून इथं 7x लिहिलेले होते, बट इथे 7x लिहायचं नाही आहे, बिकॉज आपल्याला हे पूर्ण व्हॅल्यू काढायचं आहे. 6 नंबर आपण काढलो तर ॲटोमॅटिकली आपल्याला आन्सर मिळणार आहे. ओके. तर इथं लक्षात ठेवा, इथं आपण कन्सिडर करणार आहे x, त्याच्यानंतर त्याचा ॲव्हरेज, मल्टिप्लिकेशन, अँड देन वी गेट द आन्सर. तर बघितला, हेही क्वेश्चन इझीच होतं, बट इथं काय कन्फ्युजन होऊ शकते, जसं मी 7x लिहिले तसं तुम्हीही लिहू शकता. इथं थोडंसं प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतं, तर हे लक्ष देऊन करायचं आहे. आणि ॲडिशनच्या वेळेस थोडंसं गडबड होऊ शकते, तर प्रॉपर तुम्ही ॲडिशन करा, म्हणजे ते तुम्ही चुकणार नाही. तर हेच मी तुम्हाला सांगते, हे जे कॅल्क्युलेशन स्पीड जर परफेक्ट व्हायचं असेल, हे जे सबट्रॅक्शन आहे, ॲडिशन आहे, ह्याचंही स्पीड तुम्हाला वाढवायचं असेल, तर तुम्ही वैदिक मॅथ्सचे व्हिडिओ ह्याच्यासोबत बघून घ्या. तुमचं स्पीड जे आहे कॅल्क्युलेशनचं ते वाढणार आहे. तर हे बघितलं आपण 4th क्वेश्चन. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन. द ॲव्हरेज एज ऑफ महेश अँड दीपक इज 13 years. That of Deepak and Aarti is 20 years. If the sum of the ages of Aarti and Mahesh is 36 years, then what is the Aarti's age? तर इथं काय दिलेलं आहे गिवनमध्ये, तर आपण बघून घेऊया आधी गिवनमध्ये काय आहे. महेश अँड दीपक एज, राईट. तर आपण काय कन्सिडर करूया, एज विल कन्सिडर, लेट महेश एज x, दीपक एज y, आरती एज इज z. तर फर्स्ट गिवन काय आहे पॉईंट, महेश अँड दीपक इज 13 years. ॲव्हरेज एज किती आहे, 13 years. कोणाचं आहे, महेश अँड दीपक. सो x + y, हे दोघांचं ॲव्हरेज एज काढायचं, म्हणजे दोघांचं आहे, सो डिवायडेड बाय 2, मीन्स डिनॉमिनेटरमध्ये 2 येणार आहे. तर हे इक्वेशन काय फॉर्म होणार आहे, x + y = हे क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे, 13 2 = 26. ओके. हे आपल्याला एक इक्वेशन मिळालं. तर अजून एक सेकंड गिवन पॉईंट काय आहे, ॲव्हरेज एज ऑफ दीपक अँड आरती. ॲव्हरेज एज दीपक अँड आरती, हे कोणाचं होतं, महेश अँड दीपक. ओके. तर हे किती दिलेलं आहे गिवन, 20, राईट. 20 years दिलेलं आहे. तर दीपक, ॲव्हरेज एज ऑफ दीपक इज y, देन आरती z. तर ह्याचं इक्वेशन काय फॉर्म होणार आहे, y + z = 220 = 20 × 2 40. तर हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. ओके. तर अजून एक गिवन पॉईंट काय आहे, आरती आणि महेशचं एज दिलेलं आहे 36. त्यांचं ॲडिशनचं एज, ते ॲव्हरेज दिलेलं नाही आहे. तर ते आपण कसं घेणार आहे पुढं. आता हे 2 इक्वेशन आपल्याला मिळालं आहे. तर आपल्याला हे फाइंड आउट करायला, व्हॅल्यूज एज कोणाचं किती आहे फाइंड आउट करायला आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही इक्वेशन प्लस करायला लागेल. ओके. तर आपण करूया इक्वेशन ॲड, इक्वेशन 1 and 2.
तर ॲड करूया आपण. किती येते बघा, एक्स प्लस वाय इक्वल टू 26 प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 40. ॲड केल्यावर काय होणार आहे, वाय प्लस वाय 2y प्लस एक्स प्लस झेड इक्वल टू 66 येणार आहे. राईट, हे इक्वेशन फॉर्म झालेलं आहे. तर हे ॲड का केलो, कारण एक्स काय आहे बघा, एक्स कोण आहे आपलं, महेश. झेड कोण आहे, आरती. आता महेश आणि आरतीचं एज दिलेलं आहे आपल्याला. किती आहे, क्वेश्चन तुम्ही नीट बघा, 36 इयर्स. ओके, गिवन महेश and Aarti age is 36 years. राईट, महेश म्हणजे एक्स, आरती म्हणजे झेड इक्वल टू काय मिळालेलं आहे आपल्याला, 36 इयर्स. ऑलरेडी माहिती आहे. तर इथं ह्या इक्वेशनमध्ये बघा एक्स प्लस झेड आहे. तर हे इक्वेशन काय फॉर्म झालेलं आहे, 2y प्लस एक्स प्लस झेड इक्वल टू 66. तर आपल्याला एक्स प्लस झेडची व्हॅल्यू माहिती आहे, एज किती आहे ते माहिती आहे. तर 2y प्लस 36 इक्वल टू 66. ओके, तर काय होणार आहे, 36 इकडं आल्यावर सबट्रॅक्शन होणार आहे. 2y इक्वल टू 66 मायनस 36. देअरफॉर 2y इक्वल टू किती येणार आहे, 30. देअरफॉर y इक्वल टू 15 इयर्स. हे एज मिळालं. वाय कोण आहे, वाय आहे दीपक. दीपकचं एज आपल्याला मिळालं 15 इयर्स. ओके, तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आरतीज एज बघायचं आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे झेड. तर हे बघा सेकंड इक्वेशन, वाय प्लस झेड इक्वल टू 40 आहे. तर हे वायची व्हॅल्यू आपण इथं पुट करूया, आपल्याला आरतीचं एज मिळणार आहे. ओके, तर मी ह्या साईडचं कॅल्क्युलेशन जे आहे ते रब करते, थोडंसं कॅल्क्युलेशन. तर मी त्या साईडला सॉल्व करते, तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर आपल्याला मिळालं आहे वाय इज वॉट, कोणाचं एज मिळालेलं आहे, वाय म्हणजे दीपकचं एज मिळालेलं आहे. तर इक्वेशन 2 बघूया आपण काय आहे. इक्वेशन 2 वाय प्लस झेड इक्वल टू 40. वायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, किती आहे, 15 इयर्स. 15 प्लस झेड इक्वल टू 40. देअरफॉर झेड इक्वल टू 40 मायनस 15, 25 इयर्स एज. 25 इयर्स. तर हे झेड कोण आहे, आरतीज एज. तर आपल्याला तेच विचारलेलं आहे, आरतीज एज इक्वल टू 25 इयर्स. तर आपल्याला क्वेश्चन तेच फाइंड आउट करायचं होतं. राईट, आरतीचं एज, व्हॉट्स द आरतीज एज, 25 इयर्स. ऑप्शन 4 आपलं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. तर हे बघून घ्या व्यवस्थित क्वेश्चन. हे पार्ट आधी सॉल्व केले मी, त्याच्यानंतर हे पार्ट सॉल्व केले. तुम्ही प्रॉपर क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करताना बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही मध्ये व्हिडिओ पॉज करून पण हे सॉल्व करू शकता. तर हे एक्सप्लेनेशन होतं म्हणून इतकं टाईम लागलेला आहे. बट हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता क्वेश्चन्स तेव्हा तुम्हाला टाईम एवढं लागणार नाही आहे. तर ह्या टाईपचे क्वेश्चनही तुम्हाला येऊ शकतात. तर हे बघून घ्या. आन्सर इथं आलेलं आहे, हे लास्ट पार्ट आहे. तर हे झालेलं आहे आपलं 5th क्वेश्चन. सॉल्व करून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ 7 नंबर्स प्रिसिडिंग 7 ईच डिक्रीजिंग बाय 1/2. तर हे आपल्याला आधी क्वेश्चनचं मिनिंग समजून घ्यायचं आहे. प्रिसिजर अँड सक्सिजर हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. नंबर सिस्टीम मीन्स प्रिसिजर मीन्स आता 2चं प्रिसिजर काय आहे, 1. 2चं सक्सिजर काय आहे, 3. सक्सिजर मीन्स आपण 1 नंबर पुढे जातो आणि प्रिसिजर मीन्स 1 नंबर बॅक जातो. राईट, हे तर तुम्हाला माहिती आहे. तर प्रिसिडिंग 7 नंबर्स प्रिसिडिंग म्हणजे 7 नंबर्स बॅक गेलेले आहेत. अँड ईच डिक्रीजिंग बाय 1/2. तर हे 1 नंबरने डिक्रीज नाही झालेलं आहे, 1/2 नंबरने डिक्रीज झालेलं आहे. 1/2 इज नथिंग बट 0.5. तर इथं प्रिसिडिंग नंबर्स फर्स्ट काय असणार आहे, 7 आपण घेणार नाही आहे बिकॉज त्यांनी काय म्हणलेत, ॲव्हरेज ऑफ 7 नंबर्स, पण 7 पासून स्टार्ट नाही करणार आहे. प्रिसिडिंग 7 म्हणलेत. 7 नंतरचे नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत.
तर 7 नंतरचं 0.5 डिक्रीज करून काय होणार आहे 6.5 राईट. 6.5 त्याच्यानंतर 6 5.5 5 4.5 4 1 2 3 4 5 6 7 नंबर्स पाहिजे आपल्याला 3.5. ओके, तर हे काय झाले आपले 7 नंबर्स जे आपण फाइंड आउट केलो. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲव्हरेज ऑफ दीज 7 नंबर्स. आता बघा हे कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे, कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहे, फक्त ह्याचा डिफरन्स आहे 0.5चं, बिकॉज डिफरन्स सगळ्या नंबरमध्ये सेम आहे. इन दिस केस जे मिडल नंबर असते तेच ॲव्हरेज असते. ह्याला ॲड करून डिवायडेड बाय 7 करायची गरज नाही आहे, बिकॉज ऑलरेडी आपल्याला हे ट्रिक माहिती आहे. तर 1 2 3 हे 3 नंबर्स, हे 3 डिजिट झाले आणि हे 3 डिजिट झाले. मिडलमध्ये काय येणार आहे आपलं 5. ओके, तर कुठला ऑप्शन, इथं ऑप्शन आहेत 4, ऑप्शन 4. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. तर हे क्वेश्चन नीट समजून घ्या. प्रिसिडिंग 7 तुम्ही जर 7 पासून घेतला तर तुमचा आन्सर आलेला असतं 5.5. बट तुम्हाला 7 घ्यायचं नाही आहे, 7ला सोडायचं, स्किप करायचं आहे, 7 नंतरचे क्वेश्चन्स घ्यायचे, म्हणून तुमचा आन्सर आलेला आहे 5. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 7 कॉम्पोजिट नंबर्स. तर काय आहे व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 7 कॉम्पोजिट नंबर्स. आपल्याला 7 कॉम्पोजिट नंबरचा ॲव्हरेज नंबर काढायचा आहे. तर 7 स्टार्टिंगचे 7 कॉम्पोजिट नंबर्स काय आहेत. कॉम्पोजिट नंबर्स जे प्राईम नंबर नसते. प्राईम नंबर्स इज व्हॉट ज्याचे 2 फॅक्टर्स कमीत कमी 2 फॅक्टर्स असायला पाहिजे. कॉम्पोजिट नंबर ज्याच्या फॅक्टर्स 2 पेक्षा जास्त पाहिजे. तर फर्स्ट कॉम्पोजिट नंबर आपल्याला काय आहे 1 काय आहे आपलं कॉम्पोजिट पण नाही आहे आणि प्राईम नंबर पण नाही आहे. 2 प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर आहे. तर फर्स्ट कॉम्पोजिट नंबर आहे 4. ओके, आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे म्हणून मी प्लसचं साईन घेते आहे. 4 नंतर नेक्स्ट कॉम्पोजिट नंबर 5 नाही आहे 6. ओके, देन 8 9 10 11 is prime number, so 12 is composite, then 14. 7 म्हणले त्यांनी 1 2 3 4 5 6 7 ॲव्हरेज काढायचं आहे. सो डिवायडेड बाय 7. तर टोटल ॲडिशन करू किती येतं आहे 4 + 2 6 6 + 9 15 15 10 + 8 23 29 29 + 33 3 3 कॅरी 3 + 4 5 6 63. 7ला डिवाइड करूया. 7 1 जा 7 9 जा. तर काय तर चुकलं, परत एकदा काढावं लागेल. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन 8th वन. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट 5 ऑड नंबर्स. तर फर्स्ट 5 ऑड नंबर्स काय आहेत आपले 1 3 5 7 9. तर आपल्याला काय करायचं आहे जे फर्स्ट आपले 5 ऑड नंबर्स आहेत त्याला स्क्वेअर करायचे, त्याचे स्क्वेअर काढून त्याचं ॲव्हरेज काढायचं. तर त्याचे स्क्वेअर काय आहे 1चं स्क्वेअर 1, 3चं स्क्वेअर 9, 5चं स्क्वेअर 25, 7चं 49, 9चं 81. त्याचं ॲव्हरेज काढायला आपल्याला त्याला प्लस करून डिवायडेड बाय 5 करावं लागेल. तर काय येतं ह्याचं ॲडिशन 10 10 15 15 + 10 25 5. ओके 165. 165ला आपल्याला 5ला डिवाइड करायचं. तर काय येतं ह्याचं डिव्हिजन 5 3 जा 15 5 3 जा 15. तर ॲव्हरेज काय आलं आपलं 33. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं ऑप्शन 2. इझी क्वेश्चन होतं. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन 9th वन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर फॉल्स. इथं आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यात 2 कुठलेही स्टेटमेंट बिकॉज त्यांनी दिलेलं आहे चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. तर कुठले तर 4 ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन्स काय आहेत ते स्टेटमेंट्स त्यांचं रॉंग आहे. तर आपण बघूया कुठले स्टेटमेंट्स फॉल्स आहेत. फर्स्ट काय आहे द ॲव्हरेज ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज ॲन ऑड नंबर. तर सपोज 5 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर आहे. तर बघूया 1 3 5 7 9.
ओके, जर जे कॉन्झिक्युटिव्ह ऑड असू दे, इवन नंबर असू दे, आपण काय करतो, मिडल नंबर त्याचा ॲव्हरेज घेतो. तर 5 काय आहे, ऑलवेज ऑड नंबर. सो दिस इज अ ट्रू स्टेटमेंट. तर फर्स्ट वन तर हे ट्रू स्टेटमेंट आहे. सेकंड बघूया काय आहे. द ॲव्हरेज ऑफ द गिवन नंबर्स इज इन अ ग्रुप कॅन बी मोर दॅन द ईच इन द ग्रुप. सपोज आपल्याला एक ग्रुपचा ॲव्हरेज नंबर काढायचा आहे. सपोज एक ग्रुप आहे 2, 3, 4. तर ह्याचं ॲव्हरेज काय येणार आहे, 3. काय ऑप्शन आहे, कॅन बी मोर दॅन ईच नंबर इन द ग्रुप. असं असू शकत नाही आहे, सगळ्यापेक्षा मोर दॅन नाही आहे. आता 2पेक्षा ग्रेटर आहे, बट 3 इक्वल टू आहे आणि 4पेक्षा स्मॉलर आहे. तर हे स्टेटमेंट काय होणार आहे आपलं, फॉल्स. सेकंड ऑप्शन आपलं फॉल्स स्टेटमेंट आहे. थर्ड ऑप्शन बघूया. द ॲव्हरेज ऑफ 2 इवन नंबर्स कॅन बी अन ऑड नंबर. थर्ड ऑप्शन काय आहे, सपोज 2 इवन नंबर्सचं आपल्याला काय काढायचं आहे ॲव्हरेज. 2 इवन नंबर, सपोज 2 आणि 4 इवन नंबर आहे. ह्याचा ॲव्हरेज काढूया आपण. किती येणार आहे, 6/2. 3 येस, ऑड नंबर आलेला आहे. सो दिस इज ऑल्सो ट्रू स्टेटमेंट. ओके, तर बघूया आपलं फोर्थ स्टेटमेंट काय आहे. इफ एव्हरी नंबर इन अ गिवन ग्रुप इज रिड्यूस्ड बाय अ कॉमन नंबर देन द ॲव्हरेज ऑफ द ग्रुप डज नॉट चेंज. ओके, तर बघूया आपलं फोर्थ काय आहे. एक ग्रुप आहे, सपोज आपल्याकडं 2, 3, 4. ओके, हे काय आहे, कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे. ह्याचा ॲव्हरेज नंबर काय येणार आहे, ॲव्हरेज नंबर येणार आहे, बिकॉज कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे तर मिडल नंबर आपला ॲव्हरेज असते. तर हे असणार आहे 3. सपोज एक कॉमन नंबर घेऊया आपण. सपोज 1 घेतलो, 1नी सबट्रॅक्ट करूया, -1. त्याचा आन्सर काय येणार आहे 1, 2, 3. तर हे पण एक कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहे. तर ह्याचा ॲव्हरेज काय येणार आहे, ह्याचा ॲव्हरेज येणार आहे 2. तर बघा हे दोन्ही डिफरंट आहेत. त्यांनी काय म्हणलेलं आहे स्टेटमेंटमध्ये, जेव्हा आपण एक कॉमन नंबरनी सबट्रॅक्ट करतो तर ते आन्सर सेम राहणार आहे, चेंज होणार नाही आहे. बट इथं चेंज होत आहे. तर हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स स्टेटमेंट. तर आपण बघितलो कुठले स्टेटमेंट फॉल्स होते आपले, सेकंड अँड फोर्थ. ऑप्शन 2 अँड 4 हे काय झाले आपले फॉल्स स्टेटमेंट आहेत. तर हे कंप्लीट झालेलं आपलं एक्सरसाइज 12.3. तर हे बघून घ्या. अजूनही ह्याच्यात काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये लिहू शकता. आणि हे व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण जे नवीन व्हिडिओज येतील ते लगेच अपडेट होतील. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वैदिक मॅथ्सचे लिंक दिसतील, तेही बघत राहा. कारण वैदिक मॅथ्समुळं तुमचं स्पीड जे आहे, कॅल्क्युलेशनचं स्पीड आहे ते वाढणार आहे. ते तुम्हाला नक्की स्कॉलरशिपमध्ये हेल्प करणार आहे. स्कॉलरशिपच नाही तर तुमचे जे रेग्युलर मॅथ्स आहे त्याच्यातही हेल्प करणार आहे. ओके, प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.